श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारांचं व्रत हे प्रत्येक महिला आपल्या अखंड सौभाग्यासाठी तसंच आपल्या संपूर्ण घराची प्रगती व्हावी, आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदावं यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवारांचं व्रत करत असते. मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवारांचं व्रत केल्याने आपल्याला पैशांचीच प्राप्ती होते असं नाही, तर आपल्या घरामध्ये सुख शांती ही सुद्धा माता लक्ष्मीच्या कृपेने नांदते. ज्याप्रमाणे मनुष्याला जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे, तर त्याचप्रमाणे माणसाला जगण्यासाठी सुख शांतीसुद्धा तितकेच महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत केल्याने आपल्याला लक्ष्मीप्राप्ती तर होतेच, पण त्यासोबत आपल्या घरामध्ये लक्ष्मी कृपेने सुख शांती आणि समाधान हे येत असतं. आणि म्हणून आपण सर्वजण मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारांचं व्रत करत असतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मीही आपल्या घरामध्ये स्थिर होते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य राहतं. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा केले जातात. देवी लक्ष्मीच्या सेवेसोबत तिची कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी जर आपण काही महत्त्वपूर्ण उपाय मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारी केले तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी करण्यात येणारा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय हा तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय आपल्याला उद्या कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने तुमचं दारिद्र्य नष्ट होईल, तुमच्या घरात लक्ष्मी माता अखंड नांदेल. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुळशीलाही एक वस्तू अर्पण करायची आहे. उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही जर तुळशीला ही वस्तू अर्पण केली तर यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं अखंड वास्तव्य राहील, तुमचं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल, तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर कायम नांदेल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला साक्षात देवी लक्ष्मीचंच रूप मानलं गेलं आहे. तुळशीच्या रोपाला अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये दिलं गेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं छोटं का होईना रोप हे असतंच. ज्या घरामध्ये तुळशीचं रोप नसतं तर ते घर स्मशानवत मानलं जातं. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटं का होईना तुळशीचं रोप हे असलं पाहिजे. आणि तसंच ज्या घरामध्ये तुळशीच्या रोपाची अगदी रोज नित्यनियमाने पूजा केली जाते आणि अगदी रोज न चुकता तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केलं जातं आणि त्याचप्रमाणे तुळशीच्या रोपाजवळ संध्याकाळी रोज दिवा अगरबत्तीही लावली जाते, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य राहतं. आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप असल्याने आपल्यावर येणारी सर्व संकट तुळशी स्वतःवर घेत असते आणि त्यामुळे आपली सर्व संकटही दूर होतात. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये एक तुळशीचं रोप हे असलं पाहिजे. आणि तसंच तुळशीच्या रोपाची पूजा ही सुद्धा अगदी रोज आपल्याकडनं झालीच पाहिजे. तुळस ही श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुळशीला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं. तुळशीचं रोप आपल्या घरामध्ये लावल्याने आणि तिचं पूजन केल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये निर्माण होते. खास करून तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीचे पूजन केल्याने आपल्या कुटुंबामध्ये सुखशांतीचा वासा निर्माण होतो. तसंच धनधान्याची प्राप्तीसुद्धा आपल्याला होते. मार्गशीर्ष महिन्यात तुळशीची पूजा केल्याने आपल्या पापांचा नाश होतो आणि आपल्याला मोक्षप्राप्ती होते असं सुद्धा म्हटलं जातं. मार्गशीर्ष महिन्याचे नाव हे भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेले नाव आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हटले आहेत, मासनम मार्गशीर्षहम, म्हणजे महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे. म्हणून मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आणि तुळशी पूजेचे धार्मिक स्वरूप आपल्या जीवनामध्ये शांती आणि समृद्धी आणते. यामुळे या महिन्यामध्ये तुळशीची भक्ती आणि पूजा पूर्ण विश्वासाने श्रद्धेने आणि भक्तिभावाने केल्यास आपल्याला अपार पुण्याची प्राप्ती होते. आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिना असल्याकारणाने उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या या गुरुवारी तुळशीचा हा उपाय करायचा आहे. तुळशीला ही अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू आपल्याला उद्या अर्पण करायची आहे. तुमच्यावर जर खूप कर्ज झालं असेल आणि त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला दिसत नसेल आणि त्याचप्रमाणे जर खूप प्रयत्न करूनही तुम्हाला हवी तशी आर्थिक प्राप्ती होत नसेल, पैशाला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, तुम्हाला सतत या न त्या कारणाने आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागत असेल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे.
त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामध्ये वारंवार कलह, वादविवाद, भांडणं होत असतील, तुमच्या घरामध्ये शांतता राहत नसेल, तर या समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय उद्या नक्की करा। तर हा उपाय करण्यासाठी उद्या मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार असल्याकारणाने आपल्याला सकाळी लवकरच उठायचं आहे आणि आपली आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। देवपूजा करून झाल्यानंतर तुळशीची पूजा आपल्याला करायची आहे आणि तुळशीची पूजा करताना आपल्याला तुळशीला एक महत्त्वपूर्ण वस्तू अर्पण करायची आहे। तुळशीची पूजा करण्या अगोदर आपल्याला तुळशीजवळची आसपासची सर्व जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर तुळशीची पूजा करताना आपल्याला तुळशीजवळ सर्वात प्रथम धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि तसंच गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे। गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर तुळशीची हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला तुळशीच्या रोपाला ऊसाचा रस हा अर्पण करायचा आहे आणि तसंच ऊसाच्या रसासोबत तुम्हाला चिमूटभर हळद ही सुद्धा तुळशीच्या रोपाला अर्पण करायची आहे। हा ऊसाचा रस 1-2 चमचे तुम्हाला तुळशीच्या रोपाला अर्पण करायचा आहे। ऊसाचा रस तुळशीच्या रोपाला अर्पण केल्याने कितीही मोठं कर्ज असलं तरीसुद्धा ते लवकरात लवकर फिटण्यास मदत होत असते। कर्ज फेडण्यासाठी वेगवेगळे मार्ग दिसू लागतात आणि तसंच आपली गरिबी, दारिद्र्य हे दूर होत असतं आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये कायम राहतो। मार्गशीर्ष महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि देवी लक्ष्मी ही श्रीहरी विष्णूंची पत्नी आहे आणि तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचंच रूप आहे आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुळशीच्या रोपाला आपण जर ऊसाचा रस अर्पण केला तर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची कृपा आपल्या घरावर कायम राहते। त्यामुळे उद्या ऊसाचा रस हा तुळशीच्या रोपाला नक्की अर्पण करा आणि हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे। आपली देवपूजा झाल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे। तुम्हाला जर सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही। मग अशा वेळेस या गुरुवारी जरी तुम्हाला हा उपाय करता नाही आला तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातल्या पुढच्या 2 गुरुवारी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करता तर त्यावेळेस माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर करत असते आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण करते आणि हा उपाय केल्याने तुमच्यावर जे काही कर्ज असेल तर ते लवकरात लवकर फिटण्यास मदत होईल। कर्ज फेडण्यासाठी वेगवेगळे मार्ग हे तुम्हाला दिसू लागतील। तुमच्या घरातलं दारिद्र्य, गरिबी दूर होईल आणि तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, समाधान हे टिकून राहील आणि तुमच्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी हा उपाय तुम्ही नक्की करा। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपल्याला तुळशीला कोणती महत्त्वपूर्ण वस्तू ही अर्पण करायची आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।